सकाळ सकाळी चहा पाणी केला आणि निघालो भटकायला. म्हणलं जरा बघून यावं सकाळच्या पारी पुण्यात लोक काय करतात. फिरता फिरता माझं लक्ष या बिल्डिंगकडे गेलं, म्हणून जरा वर बघितलं तर डोळं माझं असं घराघराच फिरायला लागलं. एवढ्या उंच उंच बिल्डिंग आहेत तर एकदम टॉप फ्लोअरला राहणाऱ्या माणसांचं तर लयच भारी, कारण त्यांना एकदम खतरनाकच व्ह्यू भेटत असलो वरनं. हा पण त्यांना वर चढायला लिफ्ट नसेल तर त्यांची पायऱ्या चढून चढूनच फाटायची. एवढा सगळा फालतूचा विचार करता करताच दाजींचा फोन आला. ते म्हणले मी जरा बाहेर चाललोय, तू येतोस का माझ्याबरोबर. आपल्याला काय, आपण साधा रिकाम टेकडीचा, आपण लगेच पोहोचलो. पण लका काय ते पुण्यातलं ट्रॅफिक, माणसांना नुसती गडबड. पुण्यामध्ये असा विषय आहे की तुम्हाला कधीच रस्ता मोकळा गावणार नाही. दाजी म्हणले 10-15 किलोमीटर जायचं असेल तरी 1-1.5 तास लागतो. मग म्हणलं बरं आहे बाबा तुमचं, स्वतःची गाडी असली तरी पण ऑफिसला जायला उशीर होणारच. तिथून मग कसं बस ट्रॅफिक मधनं बाहेर निघून सरळ पोचलो घरी. संध्याकाळी दादा चालला होता जिमला, म्हणला येतोस का माझ्यावर, मग चल बस गाडी. तो बस म्हणला की लगेच मी बसलो आणि जिम मध्ये पोचलो. जिम असा शब्द ऐकला की मला पळवाट सुचते. मग एका दिवशी मला काम नसलं तरी काम सुचतं, पण यावेळेस तसं नाही झालं, कारण दादा जिथं मला जिमला घेऊन आलता तिथं लय वेगवेगळे इक्विपमेंट होते. आता माणसाने एखादी नवीन गोष्ट बघितली की त्याची उत्सुकता वाढतेच की. आता या जिम मध्ये असे इक्विपमेंट होते की मी ते पहिल्यांदाच बघितले होते आयुष्यात. मग गेले गेले पहिले त्या सायकलवर बसलो. आता इथल्या सायकल मध्ये ना आपल्या घरच्या सायकल मध्ये चालवायचा फील लयच वेगळा असतो. म्हणलं वर्कआउट साठी जर अशी इक्विपमेंट असतील तर जिम करायला मजा येईल. मग म्हणलं आजपासून आपण जिम करूच. जिम मधल्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहितीच आहेत, त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपण म्हणलं वॉर्मअप करून घेऊ. मग काय बटन चालू केलं नाही, चालायची मशीन चालू केली. आयला काय सांगू तुम्हाला, लय भारी वाटत होतं ते चालताना. असं एकदम वेगळंच फिलिंग येत होतं चालताना ह्याच्यावर. म्हणलं आता आपण बॉडी बनवूनच टाकू एकदाची. मला माहिती एका दिवसात नाही होत, पण एक दिवस नक्की होती. आता म्हणलं जिम मध्ये एवढ्या वेगवेगळ्या मशीन आहेत, म्हणलं आपण पण थोडंसं ट्राय करून बघू. लोक म्हणतात जिमला जाणं लय हार्ड आहे, पण मला तर असं वाटतं की जिम फक्त आपले बाय हात का खेळले. पण जेव्हा डंबल उचललं तेव्हा मला जाणवलं की हा बच्चू का खेळ नाहीये, कारण जसं डंबल उचललं तसा हाताला गोळा आला. आता तुम्हाला एक खरी गोष्ट सांगतो, जिम बिम करणं काय आपलं काम नाही. आपण इथल्या मशीनी एकदम जोरात होत्या, बाकी जाऊ दे त्या कशा पण असा ना, तर आपण थोडीच त्याचा वापर करणार आहे. पण मी जेव्हा आरशात बघितलं ना तेव्हा मला खरंच वाटलं की आपल्याला खरंच जिमची गरज आहे, कारण मी नुसतं सुका बोंबील दिसत होतो. नुसते हाडकच म्हणायला काय हरकत नाही. बाकी आता आजच्या पुरती जिम एवढी बाद झाली. भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. हा जाता जाता फक्त आपल्या भावाला फॉलो करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.